नमस्कार मित्रांनो. एक सुखद अशी वार्ता समोर आलेली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती आणि अपडेट एक समोर आलेली आहे. तर काय आहे ती अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. तर राज्य सरकारच्या माध्यमातून ₹2,500 त्याचबरोबर ₹1,500 हे दिव्यांग बांधव असतील, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्वांना त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून मिळतात. तर त्याचबरोबर या विषयाच्या संदर्भात आपण वेळोवेळी अपडेट देखील घेत आलेलो आहोत. राज्य सरकारच्या माध्यमातून यापूर्वी सुद्धा नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात यावे, या संदर्भात शासन निर्णय जाहीर झाला होता. परंतु शासन निर्णय जाहीर होऊन सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष हे पैसे वाटप होत नव्हते. का होत नव्हते? तर या संदर्भातच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. तर बांधवांनो, काही लाभार्थ्यांना ₹2,500 आले आहे, काही लाभार्थ्यांना ₹1,500 हे खात्यामध्ये जमा झाले आहेत. तर त्यांचे ₹1,000 बाकी होते आणि त्यांना काही कागदपत्र व त्या ठिकाणी सादर करण्यास सांगितले होते. या सगळ्या गोष्टी विषयी आपण चर्चा देखील केली होती. तर काही बांधवांनी मला पर्सनली मेसेज देखील केले होते. त्याचबरोबर कमेंट देखील केल्या होत्या, की आम्हाला नोव्हेंबरचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत. तर एक 6 ते 7 तारखेमध्ये पोर्टलवरती अपडेट येतात आणि नंतर 4 ते 5 ते 3 दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये पैसे येणार होते. पण आता 10 तारीख गेली, 11 तारीख देखील गेली, तरीसुद्धा आमच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत. प्रयत्न करत होतो, तर माहिती अशी समोर आली, की सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भात संपूर्ण नियोजन पूर्ण झालेले आहे. फक्त वित्त विभाग आणि नियोजन विभाग यांच्या माध्यमातून जी परवानगी घ्यावी लागते, ती परवानगी आलेली नाही. तर त्याच अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. मागचा जो शासन निर्णय जाहीर झाला होता, त्याच्यामध्ये ज्या पुरवणी मागणी असेल किंवा जो निधी वितरित करण्यासंदर्भात जी रक्कम होती, ती कमी होती आणि आता मात्र दिव्यांग बांधवांना या ठिकाणी ॲडिशनल जे ₹1,500 किंवा जे ₹1,000 त्यांना द्यायचे, म्हणजे एकूण जे 3,500 चे जे द्यायचे होते आणि काही लाभार्थ्यांना यापूर्वी ₹1,500 आले होते, त्यांना वाढवून द्यायचे होते. या सगळ्या गोष्टीचा विचार करता जी कागदपत्र लाभार्थ्यांनी अपडेट केले आहेत, त्यांचा आकडा अचानक वाढला आणि निधी या ठिकाणी कमी पडत होता. त्यामुळे त्या निमित्ताने व त्या त्या निमित्ताने वित्त विभाग तसेच नियोजन विभाग या माध्यमातून होकार येत नव्हता, की तुम्ही डीबीटी करा. अशातच या सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे देण्यासाठी रक्कम जी लागते, ही रक्कम वाढवून घेणे खूप गरजेचं होतं. म्हणून या ठिकाणी आतापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप झाले नव्हते. या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर झाला. तर मित्रांनो, शासन निर्णयामध्ये जो निधी वितरित केला आहे किंवा जो निधी जाहीर केला आहे, हा अगोदरच्या निधीपेक्षा खूप जास्त रकमेचा या ठिकाणी शासन निर्णयामध्ये अ, देण्यात आलेला आहे. तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे होतं, की आपल्याला आता जे काही ₹2,500 असतील किंवा ₹1,500 असतील, तो खात्यामध्ये येण्यासंदर्भात जो मार्ग होता, तो पूर्णपणे या ठिकाणी सुरळीत आणि सुकर होणार आहे किंवा झालेलं काय किंवा मोकळा झालेला आहे. मित्रांनो, जोपर्यंत निधी कमी पडतोय, तोपर्यंत वित्त विभाग परमिशन देऊ शकत नाही. आता लाभार्थ्यांची संख्या जास्त आणि त्याला जो वाटप केला जाणारा निधी हा कमी पडत असेल, तर साहजिकच त्या ठिकाणी शासन निर्णय जाहीर होऊन सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे डीबीटीच्या माध्यमातून वाटप होणार नव्हते. म्हणून मी त्या संदर्भात आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार लगेच अपडेट देण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. तर मित्रांनो, ही होती लय भारी माहिती, माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.